शेतकरी मित्रांनो, खूप साऱ्या शेतकऱ्यांना सोलर कंपनी निवडायची आहे, परंतु कोणती कंपनी निवडावी? लिस्ट मध्ये तर भरपूर कंपन्या आहेत आणि त्याच्यामध्ये कोणती चांगली आहे आणि हे शेतकरी शोधत आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण आज बघूयात ओसवाल कंपनी जी आहे, ओसवाल कंपनी सोलर पंप ही कशी आहे, याच्यामध्ये चांगलं पाणी मारते का, स्ट्रक्चर चांगलं आहे का, सर्व्हिस चांगली देते का, असे संपूर्ण जेवढे तुमच्या मनामधील क्वेश्चन असतील ओसवाल कंपनीशी, तेवढे संपूर्ण डाऊट तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण क्लिअर होऊन जाणार आहेत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सोलर संबंधित कुठलीही जर अडचण येत असेल, तर जसे की ड्रायर अनडिटेक्टेड, आउटपुट ओपन सर्किट, असे काही जे फॉल्ट येत असतात, ओव्हर करंट डिटेक्टेड, हे जर तुम्हाला जर फॉल्ट येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपण त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवून आपण त्या समस्येचं निराकरण करूयात. याच्या आधी ऑलरेडी आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता या कंपनीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. ओसवाल पंप लिमिटेड ही एक भारतीय कंपनी आहे, जी की 2000 साली सुरू करण्यात आली आहे आणि ही कंपनी सौर पंप, सबमर्सिबल पंप, मोनोब्लॉक, प्रेशर पंप, पाणी पंप, इलेक्ट्रिकल मोटर आणि केबल्स या क्षेत्रात वेगाने कंपनी बनलेली आहे. वेगाने कंपनी ही वाढलेली आहे. ही कंपनी जवळपास 45,000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये विस्तारलेली आहे आणि ही कंपनी ISO सर्टिफाईड सुद्धा कंपनी बनलेली आहे. आणि ओसवाल पंप्स लिमिटेड ही भारतातील ऊर्जा कार्यक्षम स्टेनलेस स्टील पंप बनवणारी कंपनी आहे आणि ती BEE म्हणजेच ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी कडून 5 स्टार रेटिंग सुद्धा या कंपनीला भेटलेली आहे. आणि सोलर पंप लिमिटेड राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार आणि भारत रत्न उद्योग अवॉर्ड असे 2 पुरस्कार या कंपनीला भेटलेले आहेत. आणि सोलर पंप लिमिटेड संपूर्ण भारतभर 2000हून अधिक डीलरला 1000 पेक्षा जास्त प्रकारच्या उत्पादके बाजारामध्ये उपलब्ध करून देते आणि कंपनी 20 देशांमध्ये आपलं मटेरियल हे निर्यात करते आणि येत्या काही वर्षात 50 देशांमध्ये निर्यात करण्याची योजना त्यांनी आखलेली आहे. आता बघूयात की पंपाची क्वालिटी कशी आहे. पंप क्वालिटी जर बघायची जर ठरलं तर पंपाची क्वालिटी एकदम उत्कृष्ट दर्जाची आहे. एकदम स्टेनलेस स्टील मटेरियल पासून हा पंप बनवलेला असतो, जेणेकरून हा पंप कुठल्याही प्रकारचा गंज लागणार नाही. आणि त्याच्या स्ट्रक्चरचा जर तुम्ही विचार केला तर स्ट्रक्चर एकदम मजबूत बनवलेला आहे. आणि जर तुम्ही टाटा सोलर पंप बघितला असेल तर टाटाचं मटेरियल आणि ओसवालचं मटेरियल हे सेम आहे. ओसवालनीच जी टाटा कंपनी आहे ती ओसवालचं मटेरियल वापरते. आणि आता बघूयात सोलर पंप हे आहे चांगला पाणी मारतो का. जर शेतकरी मित्रांनो, हा जो सोलर पंप आहे एकदम व्यवस्थितरित्या पाणी मारतो, कारण या कंपनीला जवळपास 24 वर्षाचा अनुभव आहे आणि 24 वर्षामध्ये ही कंपनी खूप मोठी झालेली आहे आणि पाणी सुद्धा व्यवस्थितरित्या मारते. आणि ढगाळ वातावरणात हा सौर कृषी पंप चालतो का, तर हा सौर कृषी पंप ढगाळ वातावरण असलं तरी सुद्धा चालतो. आता बघूयात मेन गोष्ट म्हणजे याची सर्व्हिस चांगली आहे का. तर शेतकरी मित्रांनो, काही भागात याची सर्व्हिस चांगली आहे तर काही भागात नाही. जर तुमच्या भागामध्ये याची सर्व्हिस चांगली असेल तर तुम्ही हा पंप घेऊ शकता. या पंपाचा तुम्ही विचार करू शकता. जर सर्व्हिस चांगली नसेल तर पंप घेऊन काही उपयोग होत नाही. कारण जर तुमचा पंप खराब झाला तर काही शेतकऱ्याचे पंप खराब झाले तर महिना 2 महिने त्याच्यामध्ये दुरुस्त होत नाहीत आणि नाहक शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागतो आणि आपला जे माल आहे त्या मालाचं सुद्धा नुकसान होतं. अशी कंपनी निवडायची आपल्याला, जे की खराब जरी झाली तर लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करून आपल्याला दिली पाहिजे. जर तुमच्या भागामध्ये काही शेतकऱ्यांनी हा पंप इन्स्टॉल केला असेल तुमच्या भागामध्ये, तर शेतकऱ्याला विचारा याची सर्व्हिस चांगली आहे का. जर सर्व्हिस चांगली असेल तर बिनधास्त तुम्ही हा पंप घेऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर सोलर संबंधित कुठलीही अडचण येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काही सोलर संबंधित समस्या असतील, जसे की ड्रायर अनडिटेक्टेड, आउटपुट ओपन सर्किट, ओव्हर करंट, असे जे फॉल्ट आहेत हे सोलर पंपाला येत असतात आणि याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि
व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला जर असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.